नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय मँगो कुल्फी। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपण खूपच कमी साहित्यामध्ये मँगो कुल्फी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे पसरट अशा भांड्यामध्ये आणि जाड बुडाच्या भांड्यात 1 लिटर दूध घेतेय। हे दूध आपल्याला आटवायला ठेवायचे। साधारणपणे 45 ते 40% होईल इथपर्यंत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचे। आता जोपर्यंत आपले हे दूध तापत आहे किंवा उकळत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घ्यायची। इथे मी 4 मध्यम आकाराचे आंबे घेतलेत। आपण कुठलाही आंबा घेऊ शकतो, फक्त आपला आंबा गोड असावा। आता हे आंबे आपल्याला असे कापून घ्यायचे आणि त्यातील आतला सर्व पल्प काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी सर्व आंब्यातील पल्प काढून घेतलाय। आपल्याला आंबे छान पिकलेलेच घ्यायचे, त्यामुळे आपल्याला कुल्फीची चव छान मिळेल। आता हे आंब्याचा जो पल्प आहे ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। यामध्ये मी साखर घालून हे मिक्सरला बारीक वाटून घेतलंय। एका बॅच मध्ये झालं नाही म्हणून मी 2 बॅच मध्ये हे छान मिक्सरला बारीक वाटून घेतले। आता हा जो पल्प आहे हा आपण फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवायचा आहे थोडा वेळ, तोपर्यंत आपलं दूध आटत आहे। आपण जर सतत हलवत राहिलं तर आपलं दूध 10 ते 15 मिनिटांमध्ये फुल गॅसवर पटकन आटतं। आता आपल्या दुधाला छान उकळी फुटतीये। साधारणपणे 15 ते 20 मिनिटांमध्ये मी कमी आणि फुल गॅसवर हे दूध आटवून घेतलंय। फक्त दूध आटवत असताना आपल्याला मध्ये मध्ये ढवळत राहायचे। जी कडेला साई जमा होते ती मोडायची आहे, त्यामुळे आपल्या कुल्फीला दाणेदार टेक्स्चर येते। अशा प्रकारे मी सतत हलवत आणि कडाची साई मोडत हे दूध आटवत आहे। आपण यामध्येही साखर घालू शकतो। जर आपण आंब्याची प्युरी बनवताना साखर नाही टाकली तर आपण ती साखर दुधामध्ये घालवून थोडंसं परत आटवून घेऊ शकतो। इथे आता आपलं बऱ्यापैकी दूध आटत आलेलं आहे। अशा प्रकारे आपण 40 ते 45% दूध शिल्लक राहील एवढं आटवून घेतले। आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे। अशा प्रकारे मी चमच्याने हलवत हे दूध पटकन थंड करून घेतेय। इथे आपण बघू शकतो आपलं दूध अर्धा लिटर पेक्षाही कमी झालंय। भांड पसरट असल्यामुळे ते जास्त आहे असं जाणवतंय। आता हे दूध आपलं पूर्णपणे थंड झालंय। आतमध्ये या दुधात जाडसर कण राहायला नको म्हणून आपण व्हिस्करने परत एकदा ते फिरवून घेतोय, किंवा आपण हे मिक्सरलाही परत एकदा छान बारीक वाटून घेऊ शकतो। त्यामुळे सगळं जे टेक्स्चर आहे कुल्फीचं ते एकसारखं येईल। आता अशा प्रकारे आपण हे दूध व्हिस्करनेच मिक्स करून घेतले। आता आपण जो मँगो पल्प बनवून घेतला होता तो आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आपण हवं तर आधी दूध आटवून नंतर मँगो पल्प बनवून त्यामध्ये दूध असं सर्व एकाच वेळी मिक्सरला फिरवून घेऊ शकतो, त्यामुळेही आपली कुल्फीचं टेक्स्चर छान येईल। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आटवलेलं दूध आणि मँगो पल्प आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्या पूर्णपणे आंब्यावर डिपेंड असेल आपल्या कुल्फीचं टेक्स्चर, कलर, चव वगैरे सगळं त्यावरच अवलंबून असतं। आपण जितका छान आंबा घेतो तितकी छान आपली कुल्फी तयार होते। आता इथे माझ्याकडे एक कुल्फीचं मोल्ड होतं, त्यामध्ये मी ही कुल्फी सेट व्हायला ठेवत आहे। आपण जर कुल्फीचं मोल्ड नसेल तर ग्लासमध्ये किंवा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कुल्फी सेट करायला ठेवू शकतो। असं करून मी कुल्फीच्या मोल्ड मध्ये थोडं सर्व मोल्ड मध्ये मिक्सचर भरून घेतले आणि आपल्याला हे 10 ते 12 तासांसाठी किंवा ओव्हरनाईट साठी फ्रीजला सेट व्हायला ठेवायचे।
आता कुल्फी मोल्डमध्ये मिक्सचर भरून माझं भरपूर शिल्लक राहिलं होतं, त्यामुळे मी 2 छोटे छोटे ग्लास घेतले आणि त्यामध्ये पण हे मिक्सचर भरून घेतले। आता एवढं मिक्सचर शिल्लक आहे, त्यासाठी आपण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे ग्लासमध्ये वगैरे फिल करू शकतो। अशा प्रकारे मी ह्या 2 ग्लासमध्ये कुल्फीचे मिक्सचर ठेवलं होतं। आता ओव्हरनाईट ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपली कुल्फी तयार झाली आहे। फ्रीजमधून काढल्यानंतर लगेचच आपली ही कुल्फी आपल्याला डिमोल्ड करायची नाही आहे। एक 5 ते 10 मिनिटे आपल्याला हे वेट करायचे। 5 मिनिटांमध्येच आपली कुल्फी मोल्डपासून वेगळी होते, किंवा अशा प्रकारे हाताने रफ केलं तरीही आपली कुल्फी मोल्डपासून वेगळी होते। नाहीतर आपण आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये हे कुल्फीचं मोल्ड ठेवू शकतो, त्यामुळेही आपली कुल्फी मोल्डपासून वेगळी होते। आता मी 5 मिनिटे हे बाजूला ठेवलं होतं, त्यामुळे आपली कुल्फी पटकन सेट झाली आहे आणि निघाली आहे। ग्लासचा आकार छोटा असल्यामुळे इथे आपली ही साईज छोटी झाली आहे। आता आपण इथे बघू शकतो आपल्या मोल्ड मधल्या ही कुल्फी खूप छान प्रकारे निघल्या आहेत। अशाच प्रकारे आपली खूपच कमी साहित्यामध्ये घरच्या घरी टेस्टी कुल्फी तयार होते। आपण इथे फक्त 3च प्रकारचे साहित्य वापरलेत, आंबा, दूध आणि साखर। एवढ्याच गोष्टीमध्ये आपली छान कुल्फी तयार झाली आहे। आजची कुल्फीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।